नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज कंडक्ट करतोय 28व्या सुधारित आवृत्तीमधून. याच्या आधी पण आपण राज्यसेवा 2021 साठी लेक्चर सिरीज घेतली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा पण झाला होता. आता तर तुम्हाला माहित आहे की आयोगाचा पॅटर्न बऱ्यापैकी चेंज होत आहे. 2023 साठी बरंच काही बदललेलं आहे, पण टेन्शन घेऊ नका. केसागर पब्लिकेशनची पुस्तकं तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. तर आता पुस्तकं कुठून मागवायची हे मी तुम्हाला सांगितलंय. kesagar.com केसागर ऑनलाईन ही आपली वेबसाईट बंद आहे. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट मिळतोय आणि एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी तुम्ही कविता 05 हा माझा कोड वापरू शकता. म्हणजे टोटल तुम्हाला 25% डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. डेली संध्याकाळी 7 वाजता आपले लाईव्ह लेक्चर्स असतात, पण थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आणि इंटरनेट प्रॉब्लेममुळे काही लेक्चर रेकॉर्डेड मिळतील तुम्हाला, पण लेक्चर मात्र रेग्युलर मिळतील. ठीक आहे. तर लक्षात घ्या, फ्री लेक्चर्स आहेत. जे कोणी गरजू विद्यार्थी असतील, तुमचे मित्र मैत्रिणी, प्लीज सगळ्यांपर्यंत लिंक शेअर करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं की या चॅनलवरती लेक्चर चालू आहेत आणि इतकं सगळं क्वालिटी बुक्स मधून शिकवत आहेत. तर आतापर्यंत आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, जिओग्राफी, पर्यावरण आणि आता सध्या आपण स्टार्ट केलेला आहे इंडियन पॉलिटी. ठीक आहे. तर बघा, आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचं लेक्चर एक घेतलं होतं. आज आपण दुसरं लेक्चर घेतोय वस्तुनिष्ठ प्रश्नांचं. त्याच्या आधी मी तुम्हाला रेफरन्स बुक दाखवेल. आता रेफरन्स बुक तुम्हाला खूप गरजेची आहेत, कारण का 2023च्या हिशोबाने. समजा आपण कन्सिडर करूया की 2022 मध्ये आपली राज्यसेवा नाही निघाली. आता तुम्ही म्हणाल की मॅडम असं निगेटिव्ह कशाला बोलायचं, पण दोन्ही बाजू धरून आपल्याला चालावं लागतं. ठीक आहे. इथे तुम्हाला भारतीय राज्यघटना आणि राजकारण म्हणून एक पुस्तक मिळतं, बेस्ट बुक आहे. त्याच्यानंतर बाचाल सरांचं एक पुस्तक मिळतं, भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार, P+मेस दोन्हीकडे उपयोगी पडणार आहेत ही पुस्तकं तुम्हाला. लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी, ज्याला आपण पॉलिटीसाठी वन स्टॉप सोल्युशन समजतो, त्याच्या सोबतच आता तुम्हाला गव्हर्नन्स इन इंडिया हे एक पुस्तक वापरायचं आहे. आपण जे म्हणतो ना की आम्ही खूप अभ्यास केला, आम्ही इंडियन पॉलिटी पण वाचलं पूर्ण, तरी पण काही क्वेश्चन हे वेगळेच येत आहेत, बरोबर, किंवा आउट ऑफ सिलेबस येतात असं विद्यार्थी म्हणतात. तर आउट ऑफ सिलेबस वगैरे काही नाहीये, हे पुस्तक आपण वापरलं पाहिजे. हे पण पुस्तक आहे. आता याच्यामध्ये बघा, विविध हक्क आहेत, सार्वजनिक धोरण, प्रशासकीय व्यवस्था, सामाजिक न्याय, दुर्बल घटकांचं कल्याण, विविध राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास. बेस्ट बुक्स आहेत. पुस्तकं मागवा. पुस्तकं मागवताना काही अडचण आली तर मला या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. चला, तर वस्तुनिष्ठ प्रश्न आपण सकाळच्या लेक्चर मध्ये कुठपर्यंत घेतले होते बघा. अपात्रतेचे निकष, बरोबर. टोटल 14 क्वेश्चन आपण घेतले होते. भारतामध्ये मतदारासाठी अपात्रतेचे निकष कोणते आहेत. ओके. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. काय आहे क्वेश्चन 15 नंबरचा? सन 2003 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत कोणते 2 बदल करण्यात आले? सन 2003 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत कोणते 2 बदल करण्यात आले? स्पेसिफिक तुम्हाला काय म्हटलंय? 2003 ची निवडणूक म्हटलंय. समजा असे क्वेश्चन एक्झाम मध्ये आले आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला या 2003 च्या राज्यसभा निवडणुकीबद्दल काहीच माहिती नाही, ओके, पहिली बाजू आपण धरून चालूया. आता याच्यामध्ये 4 सेंटेन्स आहेत. काही सेंटेन्स कॉन्सेप्च्युअल बेस असतात, म्हणजे कॉन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे राज्यसभेच्या निवडणुका होतात कशा, नंतर मग 2003 च्या निवडणुकीचा विचार करायचा. ठीक आहे. 50-50% आपण म्हणतो याला. ओके. तर बघा,
पहिलं सेंटेन्स तुम्हाला काय दिलंय की जो उमेदवार आहे तो संबंधित राज्याचा निवासी असण्याची आवश्यकता नाही म्हटलंय आणि निवडणुकांमध्ये खुली मतदान पद्धती. आता 2003 ची निवडणूक असू द्या किंवा कुठली पण निवडणूक असू द्या, आपल्याला इथं काय माहित पाहिजे की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जो उमेदवार असतो तो राज्याचा निवासी असण्याची आवश्यकता असते का नसते, किंवा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारची मतदान पद्धती वापरली जाते. ओके, लक्षात घ्या. सेकंड सेंटेन्स आहे गुन्हेगारी प्रकरणात जर उमेदवाराचं नाव असेल तर त्याला अपात्र ठरवावे आणि उत्पन्नाची खरी माहिती पुरवावी. थर्ड सेंटेन्स आहे उमेदवारास राजकीय पक्षाच्या सभासदत्वाचा आणि 10 वर्ष राजकारणाचा अनुभव असावा. उमेदवार हा पराभूत नसावा, त्याची वयोमर्यादा 70 वर्षापेक्षा अधिक नसावी, असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. काय येईल उत्तर बघा बरं. दोन बदल करण्यात आलेत असं तुम्हाला म्हटलंय. कोणते दोन बदल करण्यात आले? चला, थोडासा आहे डिफिकल्ट क्वेश्चन, पण विचार केला तर सुटू पण शकतो. बघा, आता इथे तुम्हाला दिलेलं आहे उत्तर, याचं आहे ऑप्शन नंबर 1. तर हे आपल्याला 2003 मध्ये, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं आधी की आपलं जे स्टॅटिक आहे, जे आपण थेरी करतोय त्याच्यावर तर याचं उत्तर निघत नाहीये, कारण तुम्हाला 2003 मध्ये जे काही बदल झाले असतील ते बदल माहीतच पाहिजे. तर काय बदल झाला? उमेदवार संबंधित राज्याचा निवासी असण्याची आवश्यकता नाही, बरोबर, आणि निवडणुकांमध्ये खुली मतदान पद्धती. फसवं सेंटेन्स आहे, पण उत्तर काय आहे? हेच बरोबर. संबंधित राज्याचा उमेदवार नसला तरी चालेल, खुली मतदान पद्धती, बरोबर. आणि बाकीचे 3 बदल मात्र 2003 मध्ये झालेले नाही. समजलं का? बघा, समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही डाऊट विचारत चला, विचारलेल्या क्वेश्चनची उत्तरं देत चला. एकच मिनिट थांबा. मग तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं कंटेंट कुठं मिळतं? बरोबर, पुस्तकामध्ये मिळतं. जे बुक तुम्हाला मी सांगते, रेफरन्स बुक, बरोबर, त्याच्यामध्ये मिळतं. ठीक आहे. चल, पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. जास्त डीप मध्ये पण जायची गरज नाहीये. समजा नाही आले तर स्किप करून टाकायचे क्वेश्चन. सगळेच क्वेश्चन सोडवावे असा अट्टहास नाही करायचा, जे क्वेश्चन आपण वाचलेलेच नाही, बरोबर. तर तिथं रिस्क घेण्याला काही अर्थ आहे का? नाही. म्हणजे 2003 पूर्वी बघा, राज्यसभा निवडणूक उमेदवार जो होता तो कसा पाहिजे होता? त्याच राज्याचा पाहिजे होता, बंधनकारक होतं. पण 2003 नंतर असं आहे का? नाही, बरोबर. खुली मतदान पद्धती सुरुवातीला गुप्त होती. सुरुवातीला कशी होती? सुरुवातीला होती गुप्त. ओके. मात्र संसदेच्या लोकप्रतिनिधी कायदा, लक्षात ठेवा, संसद लोक प्रतिनिधी कायदा 2003 नुसार खुल्या मतदान पद्धतीने सुरुवात. याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये प्रत्येक मतदाराने आपली मतपत्रिका आपल्या पक्षाच्या व्हिप्सला दाखवणं बंधनकारक. ठीक आहे.
ओके, क्लिअर. तर हे सगळं 2003चं जे कंटेंट आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी काय याच्यामध्ये अवघड नाही. जे काही 2 चेंजेस दिलेले आहेत तेवढे 2 चेंजेस आपल्याला काय करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. डॅश डॅश अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली. हे सगळं मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं लेक्चर बघितलंय, घटना समिती बघितले का? बघितलं असेल तर तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं नेहरू अहवाल. आता इथं बघा, इथं जे तुम्हाला ऑप्शन दिलेत ना, या ऑप्शन वरून पण तुमचा क्वेश्चन बनतो. कसा? जोड्या लावामध्ये. इथं जसं दिलंय ना तसं एका बाजूला देतात नेहरू अहवाल, एका बाजूला देतात भारत सरकारचा कायदा, एका बाजूला देतात त्रिमंत्री योजना, एका बाजूला देतात माउंट बॅटन योजना आणि एका बाजूला त्याच्या डेट दिलेल्या असतात. ओके, क्लिअर. आता इथे क्वेश्चन काय विचारलाय की डॅश डॅश अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली. नेहरू अहवाल 1928, भारत सरकारचा कायदा 1935, त्रिमंत्री योजना 1946 आणि माउंट बॅटन योजना 1947. आपण बघितलं होतं भारताची संविधान सभा किंवा भारताची घटना समिती किंवा भारताची घटना परिषद कधी स्थापन झाली? 1946 मध्ये स्थापन झाली. मग उत्तर काय असेल? इथं 28 आहे, इथं 35 आहे, इथं 47 आहे. त्रिमंत्री योजना, यालाच कॅबिनेट मिशन म्हणतात का? यालाच कॅबिनेट मिशन म्हटलं होतं का? सांगा चला, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. बरोबर, घटना समितीची स्थापना. चला, तर त्रिमंत्री योजना लक्षात ठेवा, याच्यामध्ये सदस्य लक्षात ठेवा, त्रिमंत्री योजनेचा उद्देश लक्षात ठेवा. सगळं काही तुम्हाला लेक्चर मध्ये दिलेलं आहे. फक्त व्यवस्थित काय करायचंय, आपल्याला बघून घ्यायचंय. घटना समितीच्या उपसमित्या पण आहेत, त्या पण बघून घ्या. त्याच्यानंतर संविधान सभेचे 3 टप्पे पण आहेत बरं का. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. पहिला टप्पा कोणता? 6 डिसेंबर 1946 ते 14 ऑगस्ट 1947, म्हणजे त्रिमंत्री योजनेच्या अखत्यारीतील संविधान सभा. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 सार्वभौम संविधान सभा आणि हंगामी संसद, तिसरा टप्पा. आणि जो मेन तिसरा टप्पा येतो तो 27 नोव्हेंबर 1949 पासून मार्च 1952 पर्यंत, त्याला आपण हंगामी संसद म्हणतो. ओके. आणि फायनली मार्च 1952 मध्ये काय झालं? लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. बरोबर, निवडणुका होऊन भारताची संसद अस्तित्वात आली. क्लिअर, इथपर्यंत समजलं? सोपा क्वेश्चन होता, काहीच अवघड नाही. ठीक आहे. चला, आता इथं माउंट बॅटन योजना, भारत सरकारचा कायदा, नेहरू अहवाल, हे सगळं तुम्ही वाचून घ्या. हे सगळं तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. 17 नंबरचा क्वेश्चन काय आहे? 17 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं दिलेला आहे की खाली एका स्तंभामध्ये संविधान सभेच्या समित्या, आताच मी तुम्हाला सांगितलं की नाही, काही मुख्य समित्या आहेत, काही दुय्यम समित्या आहेत, आणि दुसऱ्या स्तंभात त्या समित्यांचे अध्यक्ष यांच्या जोड्या दिल्यात. हे काय करायचं आपल्याला? अचूक जोड्या जुळवायचे. याला IMP करा, इम्पॉर्टंट. लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये तुम्हाला प्रमुख समित्या आणि दुय्यम समित्या असं वर्गीकरण दिले. ओके. पहिली आहे
संघ अधिकार समिती, दुसरी आहे प्रांतीय संविधान समिती, तिसरी आहे कामकाज नियम समिती आणि चौथी आहे कामकाज समिती. बघा टोटल आपल्याला 17 प्लस समित्या आहेत. त्यापैकी तुम्हाला इथे 4 दिलेले आहेत. विचार करून तुम्ही उत्तर सांगा. जरी लेक्चर रेकॉर्डेड असले तरी तुम्ही स्वतः तुमच्या नोटबुक वरती उत्तर लिहा की बाबा आपली ही उत्तर बरोबर येत आहेत का. 17 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर. संघ अधिकार सभा कोणाकडे होती. आता इथे संघ अधिकार समिती दिलंय ना पेपर मध्ये. संघ राज्य अधिकार समिती, बस एवढंच तुम्हाला शब्दरचना बदलली जाते. संघ राज्य अधिकार समिती होती जवाहरलाल नेहरूंकडे. हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. इथं पण र आहे, इथं पण र आहे. लक्षात येते का बघ. ओके. प्रांतीय संविधान सभा, प्रांतीय संविधान सभा कोणाकडे होती. सरदार वल्लभभाई पटेल. आता इथं बघा काही ठिकाणी तुम्हाला प्रांतीय राज्य घटना समिती असं सुद्धा देऊ शकतात. कन्फ्युज होऊ नका बरं का, असं सुद्धा आयोग देऊ शकतो. उत्तर काय येणार आहे. सरदार वल्लभभाई. बरोबर, हा ऑप्शन गेला आपला. कामकाज नियम समिती कोणाकडे होती. राजेंद्र प्रसादांकडे होती. बरोबर. आणि फक्त कामकाज समिती कोणाकडे होती. के.एम. मुन्शी यांच्याकडे. फक्त शब्दरचना बदलली तर तेवढं फक्त केअरफुली बघा. आता पटापट मी तुम्हाला ओरल सांगते. मसुदा समिती आंबेडकर साहेब. संघ राज्य घटना समिती, इथं प्रांतिक राज्य घटना समिती कोणाकडे होती ते लक्षात ठेवा. संघ राज्य घटना समिती नेहरूजींकडे होती. संघ राज्याची अधिकार समिती पण नेहरूजींकडेच होती. राष्ट्रध्वजासंबंधीची समिती होती ती राजेंद्र प्रसादांकडे होती. अर्थ आणि स्टाफ समिती पण राजेंद्र प्रसादांकडेच होती. मसुदा, राज्यघटना, चिकित्सा समिती कोणाकडे होती. सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अधिकारपत्र समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. राज्यघटना समितीचं कार्य जी.व्ही. मावळणकर. गृह समिती पट्टाभी सीतारामन. भाषिक प्रांतावरील समिती के.एम. मुन्शी. सुकाणू समिती के.एम. मुन्शी. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती विचारली होती एक्झाम मध्ये, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समिती त्याच्या उपसमित्या विचारल्या जातात. हे मी जे सगळं सांगते हे सगळं रेफरन्स बुक मध्ये आहे. लक्ष्मीकांत सरांची दोन्ही पुस्तकं काढा, दोन्ही पुस्तकामध्ये मिळून जाईल. मूलभूत हक्क विषयक उपसमिती जे बी कृपलानी. अल्पसंख्याक विषयक उपसमिती एच.सी. मुखर्जी. ईशान्येकडील व आसाममधील काही जनजाती क्षेत्रे उपसमिती गोपीनाथ बारडोलोई. आसाम व अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्रांसाठी उपसमिती ए.बी. ठक्कर. मसुदा समितीची रचना 1 अध्यक्ष प्लस 6 सदस्य. बरोबर. मसुदा समितीचे अध्यक्ष बी.आर. आंबेडकर.
ओके, क्लिअर. चला, तर हा एक क्वेश्चन आपला इम्पॉर्टंट होता, वारंवार रिवाइज करा, लक्षात राहून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्यसभा हे संसदेचं स्थायी गृह आहे, बरोबर. तर तुम्हाला विचारले की केव्हा राज्यसभेचं गठन केलं गेलं. 3 एप्रिल 1952, 26 जानेवारी 1951, 3 एप्रिल 1950 आणि 26 जानेवारी 1952. काय येईल उत्तर बघा. चला, राज्यसभा राज्यसभेचं गठन कधी झालं, किंवा पहिल्या राज्यसभेचं गठन म्हणा, किंवा तुम्ही राज्यसभेचा इतिहास बघू शकता. तर राज्यसभेचा इतिहासच आपल्याला वाचायचा सगळा, बरोबर. ही राज्यसभा भारतीय लोकशाहीचं उच्च प्रतिनिधी सभागृह आहे, लोकप्रतिनिधींचं कनिष्ठ सभागृह लोकसभा, बरोबर. मग लक्षात घ्या, राज्यसभेची जी पहिली बैठक झाली होती ती 13 मे 1952 ला झाली होती, बरोबर. कधी झाली होती? 13 मे 1952. आता इथे 1952 असणारे 2 ऑप्शन आहेत, लक्षात घ्या. पण तुम्हाला पहिली बैठक नाही विचारली, तुम्हाला गठन विचारले डायरेक्ट. 3 एप्रिल 1952 राज्यसभेची स्थापना झाली, 3 एप्रिल 1952. पहिली बैठक झाली 13 मे 1952. ओके, क्लिअर, समजते का बघा. मग आपलं उत्तर काय आलं इथं, 3 एप्रिल 1952. म्हणजे तुम्हाला जरी पहिली बैठक विचारली तरी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, गठन विचारलं तरी सुद्धा कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. चला, हा तर 1952 मध्ये झालेल्या निवडणुकीत सदस्य निवडून आले. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या अनुसूचीनुसार राज्यसभेची स्थापना पहिल्यांदा 3 एप्रिल, 4थी अनुसूची लक्षात ठेवा बरं का, करण्यात आली. त्याच्यामध्ये सदस्य किती होते ते पण मी सांगते. 216 सदस्य होते, त्यापैकी 12 सदस्य आपल्या राष्ट्रपतींनी नॉमिनेट केले होते आणि उर्वरित जे 204 सदस्य होते त्यांची निवड केली जाणार होती, बरोबर. पुढचा क्वेश्चन घ्या. हे थोडंसं क्लीन करू आपण आणि मग आपण घेऊया पुढचा क्वेश्चन. चला बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन दिलेला आहे की राष्ट्रपतींचा मृत्यू झालाय. ओके, राष्ट्रपतींचा मृत्यू झालाय, उपराष्ट्रपतींचं पद पण रिक्त आहे. जेव्हा अशी सिच्युएशन निर्माण होते तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते राष्ट्रपतींचा पदभार सांभाळू शकतात. हे आहे आपलं स्टॅटिक, बरोबर. मग कोणत्या सरन्यायाधीशांनी अशा प्रकारची सिच्युएशन हँडल केली किंवा अशा प्रकारे राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळलाय की राष्ट्रपतींचा मृत्यू झालाय, उपराष्ट्रपती पण अब्सेंट आहेत आणि म्हणून या सरन्यायाधीशांना काय करावं लागलंय, उपराष्ट्रपतींचा थोडस प्रॉब्लेम होतोय, पद ऍक्सेप्ट करावं लागतंय. न्यायमूर्ती एम.सी. छागला, न्यायमूर्ती एम. हिदायतुल्ला, न्यायमूर्ती Y.V. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जगदीश शरण वर्मा. तर हे तुम्हाला थोडाफार जीकेचा भाग येतो म्हणा,
आहे लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये सगळ्या लिस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत बरं का. तर आता लक्षात घ्या, इथं आपल्याला थोडस स्टॅटिक कडे पण वळायचंय की भारताचे राष्ट्रपती म्हणा, भारताचे राष्ट्रपती त्यांची निवडणूक असेल, त्यांची पद्धत असेल, त्यांची पात्रता असेल, जेव्हा त्यांचा मृत्यू होतो किंवा जेव्हा ते अब्सेंट असतात मग काय होतं वगैरे वगैरे. ठीक आहे, निवडणुकीचे वाद काय आहेत, ओके, राष्ट्रपती पदाच्या अटी काय आहेत. आता आता इथं दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि मग उत्तर सांगते. लक्षात घ्या, कलम 61, कलम 61, कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवरती महाभियोग प्रक्रिया कशी करावी याचं वर्णन आहे. रिझन कोणतं आहे, फक्त एकच, जर त्यांनी घटनेचा भंग केला तर. ओके, आणि पद रिक्त होणं ज्याच्याविषयी आपला क्वेश्चन आहे तर ते आहे कलम 62(1), कलम 62(1), आर्टिकल विसरू नका. कलम 62(1) काय आहे की बाबा राष्ट्रपतीचा पदावधी संपण्याच्या आत पुढील राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी तरतूद आहे. ओके, इथपर्यंत समजलं का बघा. मृत्यू, राजीनामा, पदच्युती या कारणामुळे जर राष्ट्रपतीचं पद रिक्त राहिलं तर काय केलं जातं, 6 महिन्याच्या आत, 6 महिन्याच्या आत काय केले जातात, निवडणूक घेतली जाते. जेव्हा उपराष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम करतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतीचे सगळे अधिकार, पगार, विशेष भत्ते प्राप्त होत असतात. तर सांगण्याचा उद्देश काय माझा इथं, की अशी परिस्थिती झाली, सरन्यायाधीशांची नेमणूक पण तुम्ही केली पण 6 महिन्यात निवडणुका मात्र घ्याव्या लागतात, हे लक्षात ठेवा. मग आता असं कोणी कार्य केलेलं आहे, असं कार्य केलेलं आहे न्यायमूर्ती एम हिदायतुल्लाह. ओके, समजला क्वेश्चन इथपर्यंत? आय थिंक कुणाला काही अडचण नसेल. फक्त जो आपण थिअरॉटिकल अभ्यास करतो तसा करू नका, आर्टिकल वरती फोकस करा. तुम्ही ठोकळा आहे तुमच्या हातात, पटकन इथं आर्टिकल लिहा की बाबा हे कलम 62(1) शी रिलेटेड क्वेश्चन आहे, बरोबर. मग लगे तुम्हाला कलम 61 पण आठवलं पाहिजे. हा तुमचा परफेक्ट अभ्यास. थोडस तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील पण आयोगाची जी डिमांड आहे त्या डिमांड नुसार तुम्ही अभ्यास करा. चला पुढचा क्वेश्चन घेऊया, हे इरेज करूया. पुढचा क्वेश्चन आहे 20 नंबरचा. बघा, खालीलपैकी कोणते ऑब्लिक कोणती विधाने सत्य आहेत. पहिलं सेंटेन्स आहे, भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्वांची, एकच मिनिट थांबा, मार्गदर्शक तत्वांची जी कल्पना आहे ती आयरिश घटनेवरून घेतली. पाठीमागच्या 2 ते 3 लेक्चर मध्ये मी तुम्हाला हेच सांगत आलेले आहे की आपण कुठल्या घटनेकडून काय घेतलेलं आहे, बरोबर. 42वी घटना दुरुस्ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट. 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती. याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्या घटना दुरुस्त्या करायच्याच नाहीत, कराव्या लागतात, ऑप्शन मध्ये येतात तुम्हाला. 76 मध्ये झाली का. भारताच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश, सकाळीच क्वेश्चन, आता तुम्हाला लेक्चर जसे जसे मिळतील तसं तसं तुम्हाला लक्षात येईल.
तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश सुरुवातीपासून होतो का नव्हता. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार केला, कोणत्या घटनादुरुस्तीनं केला, किती कर्तव्य ऍड केली, मग 11वं कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीनं ऍड केलं वगैरे वगैरे. तर 42व्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला. चौथं सेंटेन्स आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द 44व्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे इथं जवळजवळ सगळे पॉइंट ना तुम्हाला घटनादुरुस्तीवरती आहेत, लक्षात घ्या. मग आता इथं विचारलंय काय, कोणती विधाने सत्य आहेत. तर पहिलं सेंटेन्स बघा, आपण मार्गदर्शक तत्व कुठून घेतलेत, आयरिश घटनेवरून, बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स बघा, 42वी घटनादुरुस्ती 76ला झाली, हे पण बरोबर आहे. सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये. तिसरा सेंटेन्स बघा, 42व्या घटनादुरुस्तीनं बरोबर 10 कर्तव्य, 11वं कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीनं ऍड केलं मला कमेंट बॉक्समध्ये. आता चौथं जे सेंटेन्स आहे ना, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनं ऍड केले. चला बोला. चव्वेचाळीस दिले ना, मग 42 पाहिजे का. बेचाळीसावी घटनादुरुस्ती पाहिजे, बरोबर. इथे 44 दिलंय. 1976 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये, सरनाम्यामध्ये, प्रिॲम्बलमध्ये, उद्देश पत्रिकेमध्ये सगळं एकच आहे, हे शब्द ऍड करण्यात आले, बरोबर. हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे उत्तर आलं आपलं 4 सोडून सर्व, कारण आपल्याला सत्य विधान विचारले. 4 सोडून सगळी विधानं बरोबर आहेत. एवढे सोपे क्वेश्चन असतात. फक्त काय होतं माहिती का, एक्झाम मध्ये आपण जर खूपच घाई केली तर कन्फ्युजन फक्त 42-44 मध्ये होतं. आणि हे तर आपण तोंडपाठ केलेले असतात बरं का घटनादुरुस्त्या, तरी पण चुकतात. याच्यावरती उपाय काय आहे मग. याच्यावरती एकच उपाय आहे, मल्टिपल टाइम रिव्हिजन आणि सर्वात महत्वाचं परफेक्शन, परफेक्ट करणे. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. 21 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की भारतीय घटना या दिवसापासून अंमलात आली. 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947. काय येईल उत्तर बघा. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलाय, सोपं पण आहे. 21 नंबरचा क्वेश्चन. काही क्वेश्चन सोपे सोपे असतात, फक्त डेट लक्षात ठेवावे लागतात, बरोबर. भारताचं संविधान म्हणा, भारतीय घटना म्हणा, भारताचा सर्वोच्च कायदा आहे, बरोबर. तर स्वीकारली कधी, स्वीकारली 26 नोव्हेंबर 1949. पण तुम्हाला इथं काय विचारले, अंमलात कधी आली विचारले. तर ही जी वरची दिनांक आहे ना, ही अंमल बजावणीची दिनांक. ओके, हे लक्षात ठेवा. सोपं आहे की नाही, काहीच अवघड नाहीये. ओके.
क्लिअर? हॅलो, हा दादा वरती येऊन देता का? हा. जस्ट एक 2 मिनिट थांबा. चला, तर उत्तर काय आहे बघा. उत्तर आहे 26 जानेवारी 1950. ओके, पुढचा प्रश्न. ते पार्सल आलेले थोडं घेऊन बघा. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? हा क्वेश्चन तुम्हाला विचार. 43व्या घटना दुरुस्ती अन्वये. आता लक्षात घ्या, आपण काय करतो, आपण जास्त फोकस 42-44 वर करतो. बरोबर, म्हणजे असं नाही की तुम्ही दुसरं करत नाही, पण सांगते मी तुम्हाला. इथे सांगितले की बाबा मूलभूत हक्क जे आहेत आपले, तर त्या मूलभूत हक्कांमधून संपत्तीचा हक्क जो आहे, तो संपत्तीचा हक्क वगळला. बरोबर, 43व्या घटना दुरुस्ती अन्वये. मूळ राज्यघटनेतील कलम 31 हे संपत्तीच्या हक्काशी संबंधित होते. ओके. स्वातंत्र्याचा हक्क, या हक्कांतर्गत 7 स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेली आहेत. ऑप्शन आहे फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3, 1, 2 आणि 3. काय येईल उत्तर बघा. पण इथं विचारले काय ते बघा, असत्य विचारले. कोणतं विधान असत्य आहे? बरोबर, 43वी घटना दुरुस्ती आहे का? मग इथं नाही, हे सेंटेन्स चुकीचं येईल ना. म्हणजे हा ऑप्शन गेला. आणि सर्वात सोपं सेंटेन्स मी तुम्हाला सांगते. 7 स्वातंत्र्य होती का? 6 स्वातंत्र्य? किती आहे? 6. बरोबर, मग उत्तर काय येईल आपलं? मूळ राज्यघटनेतील कलम 31 म्हटलंय. मूळ राज्यघटनेतलं कलम 31 संपत्तीच्या हक्काशी संबंधित होत. हे बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3 हे आपलं उत्तर येईल. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले की 43वी घटना दुरुस्ती म्हणतायत. येईल का? बरोबर नाही येणार. जेव्हा पहिलं सेंटेन्स कन्फ्युज होत असेल, तेव्हा दुसरं सॉरी तेव्हा काय करायचं असतं अशा वेळेस दुसरं किंवा तिसरं सेंटेन्स वाचून बघायचं आणि मग कोणते ऑप्शन इलिमिनेट होत आहेत का ते बघायचं. अतिशय सोपी मेथड आहे. ओके, चला, तर 23 नंबरचा क्वेश्चन घेऊया. त्याच्या आधी आपण हे थोडस इरेज करून टाकू. बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत. याला स्टार करा आणि एक होमवर्क सांगते मी तुम्हाला, तेवढा करून घ्या. एक लिस्ट बनवा की कोणकोणत्या पदांची नेमणूक राष्ट्रपती करतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बरं का, हे तुम्ही करून घ्या. आता इथे तुम्हाला काय विचारलंय, कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत म्हटले. अटर्नी जनरल, महान्यायवादी कायम क्वेश्चन येतात. कॅग वरती क्वेश्चन येतात. घटक राज्यांच्या राज्यपालांवरती क्वेश्चन येतात. उपराष्ट्रपतींवरती क्वेश्चन येतात. आता इथे तुम्हाला विचारले की कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही. एकदम इझी क्वेश्चन आहे. उत्तर तर मी तुम्हाला सांगतेच आहे. उत्तर आहे उपराष्ट्रपती. बरोबर, मग उपराष्ट्रपतींची नेमणूक कोण करतं? कशी होते निवडणूक?
राष्ट्रपती सर्वोच्च घटनात्मक पद आहे, बरोबर. आपल्याला विचारलंय उपराष्ट्रपती पदाबद्दल. भारताचे उपराष्ट्रपती. ओके. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष, बरोबर. संसदेचे सदस्य असतात का? असतात. ह्यांची निवडणूक 66 मध्ये तुम्हाला दिलेली आहे. राज्यघटना कलम 66 मध्ये तुम्हाला निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. दोन्ही सभागृहांचे सदस्य असलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे केली जाते. ओके. त्याच्यामुळे आपलं उत्तर येईल हे की राष्ट्रपतींना यांची नेमणूक करण्याचे अधिकार नाही. ठीक आहे. हा म्हणजे उपराष्ट्रपतींच्या राष्ट्रपतींच्या निवडीपेक्षा थोडी वेगळी असते. बरं, चला. आता इथे महान्यायवाद्यांबद्दल मी तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन देत नाही, कारण का पुढे तुम्हाला क्वेश्चन आहेतच त्याच्यावरती. तरी पण बरं थोडक्यात सांगते, ऐका, कारण याच्यावरती क्वेश्चन येतात. महान्यायवादी म्हणजे काय, त्यांचं कार्य काय, सध्याचे महान्यायवादी कोण आहेत, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, बरोबर, म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदा अधिकारी. लक्षात ठेवा बरं का, मी फास्ट सांगते थोडस. केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदा अधिकारी. महान्यायवादी म्हटलं की आपल्याला समजतं, पण समजा आयोगाने क्वेश्चन दिला, केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? महान्यायवादी. भारतातील राज्य सरकार नव्हे तर केंद्रीय सरकारचा कायदाविषयक अधिकारी म्हणजे महान्यायवादी. केंद्र सरकारच्या कायदेविषयक बाबी यांच्यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची असते? महान्यायवाद्यांची. घटनात्मक आधार आहे का यांच्या पदाला? राज्यघटनेचा भाग 5 काढा. भाग 5 याच्यामध्ये देशाच्या कार्यकारी यंत्रणेविषयी स्पष्टीकरण आहे. महान्यायवादी कार्यकारी यंत्रणेचा भाग आहेत. यांच्या पदाची तरतूद तुम्हाला भाग 5 मध्ये दिसून येते. कलम 76, बरोबर. नेमणूक कोण करतं महान्यायवाद्यांची? राष्ट्रपती करतात, पण मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात. पात्रता काय असते? सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची महान्यायवादी म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे पात्रता पाहिजे की तो पर्सन एससीचा न्यायाधीश म्हणून पात्र होण्या इतकी तरी त्याची पात्रता पाहिजे, बरोबर. समजा मंत्रिमंडळानं राजीनामा दिला किंवा मंत्रिमंडळ बदललं, तर महान्यायवादी राहतात का? नाही. महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात. कारण याला तुम्हाला विधान आणि कारण मध्ये विचारू शकतात. मी वरतीच तुम्हाला काय सांगितलं की नेमणूक राष्ट्रपती करतात, बरोबर आहे, पण कोणाच्या सल्ल्याने करतायत? मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतायत. म्हणून मंत्रिमंडळानं राजीनामा दिला की महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात. त्यांचा कार्यकाल फिक्स केलाय का घटनेनं? नाही. त्यांचा कार्यकाल पण फिक्स नाहीये, पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिलेली नाहीये. याच्यावरनं काय स्पष्ट होतं की महान्यायवादी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, बरोबर. दुसरा अर्थ काय होतो की राष्ट्रपती त्यांना कधी पण पदावरून दूर करू शकतात. समजा महान्यायवाद्यांना राजीनामा द्यायचा आहे, कोणाच्या नावाने दिला जातो? राष्ट्रपतींच्या नावाने दिला जातो. एवढंच तुम्हाला विचारणार आहेत एक्झाम मध्ये, याच्या पलीकडे काहीच विचारणार नाहीयेत. महान्यायवाद्यांची कामं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. काय काम आहे यांचं? भारत सरकारला विधिविषयक म्हणजे कायदेविषयक बाबींचा सल्ला देणं. नेमणूक राष्ट्रपतींनी केली, बरोबर. मग राष्ट्रपतींकडून नेमून दिली जातील अशी विधिविषयक कामं कर.
भारतीय राज्यघटनेत नमूद असलेली व अन्य कायद्याने सोपवलेली कामं पार पाडणे. भारत सरकार संबंधित जे दावे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत त्याच्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करणे. उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकारचा सहभाग असेल तर त्या दाव्यामध्ये सरकारच्या वतीनं उपस्थित राहणे. बरोबर. हे झालं यांचं कार्य. जसं यांचं कार्य आहे तसेच यांचे अधिकार पण आहेत. लक्षात घ्या. काय आहेत अधिकार यांचे? मी तुम्हाला एकाच ऑप्शन विषयी सांगते, हे तुम्हाला बाकीचे पण ऑप्शन करून घ्यायचे आणि तेवढं तुम्ही करा. भारताच्या क्षेत्रामधील सर्व न्यायालयामध्ये महान्यायवाद्यांना सुनावणीचा अधिकार आहे का? आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेत बरं का. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये किंवा जॉईंट सिटिंग असेल याच्यामध्ये बोलू शकतात, ते कामकाजात भाग पण घेऊ शकतात. आणि कामकाजातील एखाद्या विषयावर जर मतदान होणार असेल तर मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही, कारण ते सदस्य नसतात ना. अधिकार नाही. ओके. हे काय असतात माहिती का? हे भारत सरकारचे कायदेविषयक सल्लागार असतात. त्याच्यामुळे काही मर्यादा त्यांच्यावरती आहेत. एखादा व्यक्ती जर महान्यायवादी म्हणून कार्यरत आहे तर तो व्यक्ती भारत सरकार विरुद्ध कोणाला सल्ला देऊ शकत नाही. भारत सरकारचा वकील म्हणून कार्यरत असताना भारत सरकारच्या संमतीशिवाय कोणत्याही फौजदारी गुन्ह्याचा दोष असलेल्या व्यक्तीचा बचाव नाही करू शकत. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. लक्षात घ्या. आणि हे सगळं तुम्हाला आपल्या के सागर पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये मिळेल. ओके. जितकी माहिती मी तुम्हाला महान्यायवादी या पदाविषयी सांगितली तितकीच सगळी माहिती तुम्हाला घटक राज्यांचे राज्यपाल कॅग असतील यांच्याविषयी सुद्धा वाचून घ्यायची आहे. ओके. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा काय दिलाय क्वेश्चन. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की भारताच्या राज्यघटनेतील कलम 25 अनुसार भारताच्या प्रत्येक नागरिकाला सतसत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण, प्रचार करण्याचा हक्क देण्यात आला. बरोबर. सकाळच्याच लेक्चरमध्ये आपण म्हणजे जे तुमचे आधीचे लेक्चर आहेत तिथं मी तुम्हाला 25, 26, 27, 28 आर्टिकल सांगितले होते धर्माविषयी. बरोबर. तर या कलमामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी अथवा बाब अंतर्भूत आहे असं कंटेंट लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये. भारतामध्ये शिखांना कृपान बाळगण्याची मुभा आहे. हिंदू या संज्ञेमध्ये शीख, जैन आणि बौद्ध यांचा समावेश होतो. काय येईल उत्तर बघा. काय विचारले आपल्याला. कलम 25 मूलभूत हक्क. धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क. बरोबर. बरोबर. चला तर उत्तर आहे 2. बरोबर. कृपाण म्हणजे शस्त्र समजलं जातं का? नाही. तर कलम 25 अनुसार भारतामध्ये शिखांना कृपाण बाळगण्याची मुभा आहे आणि हिंदू ही जी संज्ञा आहे या संज्ञेमध्ये शीख, जैन, बौद्ध यांचा पण समावेश होतो. पुढचा क्वेश्चन घ्या 25 नंबरचा. अगेन क्वेश्चन तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कावरतीच आहे, कारण कलम 25 पासून 28 पर्यंतचे जे कलम येतात
हे आपण धार्मिक स्वातंत्र्यामध्ये टाकतो, बरोबर. तर कलम 25 व 26 मधील धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांवर पुढीलपैकी कोणत्या बाबींच्या मर्यादा पडतात, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपण बघितलं होतं की मूलभूत हक्क तर आपल्याला दिलेले आहेत, पण त्याला रेस्ट्रिक्शन खूप आहे, म्हणून टीका पण केली जाते, बरोबर. तर बघा, पहिला ऑप्शन आहे की या हक्कांवरती भारताची सार्वभौमता व एकात्मता या बाबीच्या मर्यादा पडतात. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान, आरोग्य, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध. तर काय येईल उत्तर बघा. आरोग्याचा संबंध येतो का हो इथं? आरोग्याचा संबंध येतो, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क येतो ना, बरोबर. सार्वभौमता आणि एकात्मता नाही येणार, पण सार्वजनिक सुव्यवस्था येईल. समजा मिरवणुका काढताय तुम्ही, धार्मिक मिरवणुका वगैरे आहेत, बरोबर. तर 2 येईल, त्याच्यामुळं हा ऑप्शन गेला. नीतिमत्ता येईल, 3 आपल्याला पाहिजे, बरोबर. 2 3 इथं मिळालं आपल्याला. हे तर नाही येणार, कारण आपण 1 नाही म्हणतोय, बरोबर. 3 पाहिजे म्हणजे हे पण नाही येणार. सोपा क्वेश्चन आहे, बघून घ्या. सोपा क्वेश्चन आहे, बघून घ्या. 25 नंबरचा क्वेश्चन. न्यायालयाचा अवमान, आरोग्य येईल, हे नाही येणार, हे दोन्ही पण नाही येणार. 2 3 आणि 5. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं? लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक काढायचं, त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, छानपैकी वाचून काढायचं. ठीक आहे. कारण सगळेच क्वेश्चन, जवळजवळ सगळे क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करतच आहे. काही क्वेश्चन थोडंसं तुम्ही फटाफट वाचून घ्या. इथे तुम्हाला एक बॉक्समध्ये छोटंसं कंटेंट दिलंय. सरनामा घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. घटनेचा तो आत्मा आहे. घटना समजण्याची ती गुरुकिल्ली आहे. शिकवलाय टॉपिक मी तुम्हाला. कोणी म्हटलंय ते महत्वाचं आहे. पंडित ठाकूरदास भार्गव, घटना समितीचे सदस्य. ओके. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देववितो? उपराष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेचे सभापती आणि भारताचे महान्याय. कोण देते शपथ यांना? एकदम इझी क्वेश्चन आहे की नाही, काहीच अवघड नाहीये. राष्ट्रपतींबद्दल बरीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. तर आलं भारताचे सरन्यायाधीश, बरोबर. तर राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी कोण शपथ देतात? उपराष्ट्रपती देतील का? हो नाही, बरोबर. सरन्यायाधीश देतात. 27 नंबरचा क्वेश्चन घ्या. पाठीमागच्या क्वेश्चनचा आन्सर देताना मी तुम्हाला उपराष्ट्रपती पदाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. बघा, उपराष्ट्रपती हा संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा का? बरोबर. उपराष्ट्रपतीला कोणतंही अन्य लाभाचं पद धारण करता येत नाही. उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने वेतन भत्ते मिळतात, ना की उपराष्ट्रपतीला. आणि विचारलंय काय तुम्हाला, कोणती विधाने असत्य आहेत, हे तुम्हाला विचारले. ठीक आहे. तर इथं दिलेली सगळीच विधानं सत्य आहेत.
म्हणून आपलं उत्तर काय येणार? कोणतंही नाही. म्हणजे या 3 विधानापैकी कोणतंही विधान असत्य नाही. ओके, म्हणजे उपराष्ट्रपती संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोणतंही लाभाचं पद धारण करता येत नाही त्यांना. उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने वेतन आणि भत्ते मिळतात, ना की उपराष्ट्रपतीला. ठीक, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आलं? ड ऑप्शन. क्लिअर? पुढचा क्वेश्चन बघा, 28 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला? घटनेतील, एक मिनिट थांबा, कलम 170 अन्वये घटक राज्यांच्या विधानसभांची किमान सदस्य संख्या, सिंगल क्वेश्चन कंबाईनला विचारलेले आहेत बघा, की 170 अन्वये. आता हे कलम 170 लक्षात ठेवा बरं का. किमान सदस्य संख्या 60 इतकी विहित करण्यात आली असली तरी कोणत्या राज्याचा त्यास अपवाद आहे? लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला चार्ट दिलाय, सगळ्या राज्यांची नावं आणि विधानसभा सदस्यांची संख्या. ओके, तर सिक्कीम जी छोटी छोटी राज्य असतील की नाही, तिथे 60 सदस्य संख्या असेल का? नाही. एकदम आपण इझिली सांगू शकतो की नाही, सिक्कीम छोटं राज्य आहे, गोवा छोटं राज्य आहे, अरुणाचल प्रदेश छोटं राज्य आहे, मग तिथे 60 सदस्य संख्या कशी असेल? नसणारच आहे. उत्तर काय आलं आपलं? 1, 2 आणि 3. म्हणजे अंदाजे डोळे झाकून सुद्धा तुम्ही इथे उत्तर देऊ शकता. हा, जर स्पेसिफिक तुम्हाला विचारलं की कुठं 1 आहे, कुठं 2 आहे, कुठं 3 आहे, तर मात्र तुमचा अभ्यास तेवढा व्यवस्थित पाहिजे. ओके, 29 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, अल्पसंख्याक आयोगाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? इसवी सन 1988 मध्ये अल्पसंख्याकांसाठीच्या आयोगाची रचना केली गेली. 1922 मध्ये याला वैधानिक दर्जा दिला. सकाळी पण अशा प्रकारचा एक क्वेश्चन आपण घेतला होता. अल्पसंख्याक आयोग, चांगला क्वेश्चन आहे हा, पण विचारतात त्याच्यावरती क्वेश्चन. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, बरोबर. नॅशनल कमिशन फॉर, पण लक्षात ठेवा, NCM म्हणतो आपण याला. ओके, 88 आहे का? मग गृह मंत्रालयाने 78 मध्ये, बरोबर, 92 मध्ये कायदा, आयोग कायदा. ओके, त्याच्यामुळे पहिलं सेंटेन्स तर बघा चुकीचं आहे. 92 मध्ये वैधानिक दर्जा, हे बरोबर आहे. 92 मध्ये वैधानिक दर्जा. बाकी याची रचना काय आहे, काम काय आहे, हे सगळं तुम्ही वाचून घ्या बरं का. क्लिअर? चला, तर बघा, टोटल आपले 2 लेक्चर मध्ये 29 क्वेश्चन झालेले आहेत. याच्यानंतर आपण थेरीचे लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. थेरीचे लेक्चर एक 7-8 होतील. त्याच्यानंतर पुन्हा आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे आयोग क्वेश्चन विचारले. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगत जावा. जर काही लेक्चर मध्ये इम्प्रूव्हमेंट हवी असेल तरी पण सांगत जावा. काहीही तुमच्या अडचणी असतील एक विद्यार्थी म्हणून तर तुम्ही विचारत चला. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.